नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये काम करून तुम्हाला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिवसाला 312 रुपये असा रोजगार भत्ता दिला जातो. आणि ह्या रोजगार भत्ता मिळण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणं खूप गरजेचं आहे. मनरेगाचा जो जॉब कार्ड असतो हा असणं खूप गरजेचं आहे. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की सर, आमचा अर्ज स्वीकारत नाही किंवा कशा पद्धतीने करावा, ऑफलाईन करावा किंवा ऑनलाईन करावा, ऑफलाईन ती लोक आमच्याकडून घेत नाही वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जॉब कार्ड कशा पद्धतीने काढू शकता, तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या माध्यमातून जो काही रोजगार भत्ता तुम्हाला हवा आहे यासाठी ग्रामपंचायतच्या स्तरावरती जॉब कार्ड हे प्रमाणपत्र मिळणं खूप गरजेचं आहे. आणि हा जॉब कार्ड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढता येऊ शकतं. यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे, कागदपत्र कोणते लागतात, किती चलन भरावा लागतो आणि तो जॉब कार्ड अप्लाय केल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकतो, कोणाकडे याचे अधिकार आहेत, याविषयी A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कदाचित मित्रांनो व्हिडिओ थोडी मोठी होईल, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच इतरांना शेअर करा. त्याचबरोबर जॉब कार्ड काढताना, ऑनलाईन काम करताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्याचा प्रश्न विचारायचा आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. नेमके महत्त्वाचे अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो जॉब कार्ड कशा पद्धतीने काढायचा हे आपण आता या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या पेजवरती यायचं. या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजर ID, पासवर्ड, कॅप्चा आणि तुमचा डिस्ट्रिक्ट टाकून तुम्हाला लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण पहिल्यांदा या पेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी न्यू युजर म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील. या दोन पद्धतीने तुम्ही तुमचा युजर ID, पासवर्ड क्रिएट करू शकता. यापैकी पहिला जो ऑप्शन आहे हा अतिशय सोपा आणि महत्त्वाचा आहे. तर यावरती मी क्लिक करून घेतो. यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट, जिल्हा निवडायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो OTP येतो हा OTP या ठिकाणी टाकायचा आणि ठिकाणी तुम्हाला युजर नेम क्रिएट करायचे. मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर किंवा स्वतःचं नाव टाकून सुद्धा युजर नेम क्रिएट करून या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की हा युजर नेम आपण वापरू शकतो का. पुढे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा स्वतःचा पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड ठेवायचा आहे आणि तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं. जन्मतारीख टाकायचं आहे, ऑटोमॅटिक एज येणार आणि या ठिकाणी आय ॲग्रीवरती किंवा ॲक्सेप्टवरती क्लिक करून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो किंवा तुमचं युजर ID, पासवर्ड तयार झालेला आहे किंवा या ठिकाणी टॉपअपसुद्धा येतो की बाबा या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन हे कन्फर्म झालं आहे. म्हणजेच आपले सरकार या पोर्टलवरती तुमचं युजर ID, पासवर्ड क्रिएट झाल्याचा मेसेज तुम्हाला येतो. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा मेसेज येतो आणि समोर सुद्धा दिसतो. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. मेन पेजवरती यायचं. या ठिकाणी तुमचा युजर ID, पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा डिस्ट्रिक्ट जो तुम्ही सिलेक्ट केला होता तो टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी डाव्या बाजूला अनेक ऑप्शन दिसतील. या डाव्या बाजूला या ठिकाणी जे ऑप्शन दिसतात त्या ठिकाणी प्लॅनिंग म्हणून ऑप्शन, यावरती क्लिक करू शकता किंवा वरती तुम्ही सर्व्हिसवरती सुद्धा क्लिक करा. कधी कधी सर्व्हिसवरती क्लिक करून टाईप करताना येत नाही, म्हणून तुम्ही डायरेक्ट तुमच्या डाव्या साईडला यायचे. डाव्या साईडला आल्यानंतर इथे प्लॅनिंग म्हणून ऑप्शन, प्लॅनिंग डिपार्टमेंट, हे बघा इथे या ठिकाणी प्लॅनिंग डिपार्टमेंट ऑप्शन आहे. वरती बघा इथे या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे. या ठिकाणी प्लॅनिंग डिपार्टमेंट, हे बघा या ठिकाणी प्लॅनिंग डिपार्टमेंट, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही नवीन पेजवरती रिडायरेक्ट होणार आहात. या रिडायरेक्ट कधी कधी साईटचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, काळजी करायचं नाही. पुन्हा लॉग आउट करून पुन्हा तुम्ही लॉग इन करायचे आणि पुन्हा प्लॅनिंग डिपार्टमेंटवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आल्यानंतर सब डिपार्टमेंट हा एक ऑप्शन तुम्हाला समोर दिसेल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे EGS यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मनरेगा जॉब कार्ड फॉर रूरल एरिया म्हणजे ग्रामीण भागासाठी मनरेगा जॉब कार्ड हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे प्रोसीड यावरती क्लिक करायचं. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे. हा पेज पूर्णपणे नियोजन विभागाचा रोजगार हमी योजनेचा हा पेज असतो आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव वगैरे सगळ्या काही गोष्टी दिसतील. मुखपृष्ठ दिसेल आणि या ठिकाणी मनरेगा जॉब कार्ड फक्त ग्रामीण भागासाठी हा दुसरा ऑप्शन आहे. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जॉब कार्डसाठी एक अर्ज असतो.
हा अर्ज व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे। हा अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारच्या चुका करायच्या नाहीत, अजिबात घाई गडबड करायची नाही। ज्या ज्या गोष्टी विचारलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या आहेत, टाईप करायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा ॲप्लिकंट नेम पूर्ण नाव असेल, अर्जदाराचे पूर्ण नाव असेल, किंवा इथे पुढे बघा हजबंड किंवा फादर नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा टाईप करायचं आहे। तुमचं लिंग म्हणजे मेल फिमेल वगैरे जे काय असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे। तुमचं वय किती आहे हे वय तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। तुम्ही अपंग आहात का, यस किंवा नाही, जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा ऑलरेडी डायरेक्ट येईल, त्यानंतर तुमचा तालुका, तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फिल करायची आहे, कारण हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे जात असतो। त्यानंतर तुमचं गाव जे आहे ते गाव तुम्हाला टाकायचं आहे। घर नंबर तुमच्या आधार कार्डवरती जो घर नंबर असतो तो तुम्हाला टाकायचा आहे। आधार कार्डवर नसेल तरी घरपट्टी नंबरवरचा तुमचा जो असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील तपशील या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण भरायचे आहे। तर या ठिकाणी बघा ॲड मेंबर म्हणून एक ऑप्शन आहे, किंवा सदस्यांची नावे ॲड करा, माहिती भरा। तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील जी कोणी लोक प्रौढ आहेत म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। तुमचं त्याचं नाव टाकायचं आहे, त्याचं तुमचं नातं काय आहे, लिंग काय आहे, वय किती आहे, किंवा त्याचा वोटिंग कार्डचा नंबर असेल तर तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आणि ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे। ही सगळी गोष्ट माहिती व्यवस्थित भरून घेतल्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं खाते बँकेचं डिटेल्स तुम्हाला टाकायचं आहे। तर या ठिकाणी बँक किंवा पोस्ट खातं जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर बँक खाते क्रमांक तुम्हाला टाकायचं आहे, तुमच्या बँकेचं पासबुकवरती जे असेल ते। त्यानंतर बँकेचं नाव किंवा IFSC कोड क्रमांक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं वोटिंग कार्डचा नंबर टाकायचा आहे, स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरून घेतल्यानंतर खाली यायचं आहे। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही करायचं आहे। इथे कॅटेगरी दिलेली आहेत, अल्पसंख्याक समाजातील कुटुंब आहेत का, होय किंवा नाही, किंवा लहान अथवा इथे बघा खाली लहान अथवा सीमांत शेतकरी असल्यास होय किंवा नाही तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्याचबरोबर तुमचं भूसुधार लाभार्थी तुम्ही आहेत किंवा नाही, होय किंवा नाही करायचं आहे। इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी तुम्ही आहात किंवा नाही, होय किंवा नाही हे करायचं आहे। आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी आहेत किंवा नाही, किंवा राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना लाभार्थी तुम्ही आहेत का, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी होय किंवा नाही टाकायचं आहे। तुमचं दारिद्र्य रेषेमधील कुटुंब आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या। त्याचबरोबर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक निवासी वन हक्क मान्यता अधिनियमानुसार तुम्ही आहात का, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी होय किंवा नाही करायचं आहे। आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही मेन पेजवरती येतं आणि या ठिकाणी तुमचं जे ॲप्लिकेशन आहे सेव्ह करायचा ऑप्शन येतो, तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आहे। सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा अर्जाचा ॲप्लिकेशन क्रमांक, मनरेगा जॉब कार्डसाठी जो अर्ज केला आहे तो अर्ज, तुमचा नंबर तुम्हाला टोकन नंबर वगैरे दिसेल, ओके बटनावरती क्लिक करायचं। या ठिकाणी तुमचा स्वतःचा फोटोची साईज किती पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि त्यानंतर तुमचा बँकेचा पासबुक प्रथम पुष्ट जो असतो तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी मी टाकून तुम्हाला सबमिट करतो आणि सेव्ह करायचं आहे। त्या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते यशस्वीपणे सबमिट झाले आहेत। त्यानंतर तुम्हाला चलन भरायचं आहे, जिथे चलन अतिशय कमी आहे, फक्त 23 रुपये हे चलन आहे। या चलनावरती इथे कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे। नेहमीप्रमाणे साधं सिंपल पद्धतीने तुमचं बारकोड सिस्टमने गुगल पे किंवा फोनपे वापरून तुम्ही बारकोडने पेमेंट करू शकता। या ठिकाणी मी सुद्धा पेमेंट करून घेतो। जे काही तुमच्याकडे ऑप्शन असेल तो वापरून तुम्ही QR कोडच्या माध्यमातून करू शकता। हा QR कोड दिलाय, यावरती क्लिक करायचं आहे, पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर डायरेक्ट तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी सेव्ह होताना दिसणार आहे, त्याची प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता, काही काळजी करायचं कारण नाहीये। मी माझ्या मोबाईलच्या सहाय्याने बारकोड स्कॅन करून पेमेंट करतो। पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी सक्सेसफुल ट्रान्झॅक्शनचा एक मेसेज येतो किंवा एक टॉपअप येतो आणि खाली आल्यानंतर तुम्ही ही प्रिंट सुद्धा डाउनलोड करू शकता, काही काळजी करायचं कारण नाहीये। ऑटोमॅटिक तुमचं हे जे काही ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन तुमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाच्या डेस्कवरती गेलेला असतो आणि त्यानंतर ते व्हेरीफाय करून तुम्हाला अप्रूव्हल येतील आणि अप्रूव्हल दिल्यानंतर तुम्हाला याच पद्धतीने तुमचं लॉगिन पासवर्ड टाकून तुम्हाला याच पेजवरती किंवा याच वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं जॉब कार्ड आहे हे डाउनलोड करता येणार आहे। अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वतःचा जॉब कार्ड कशा पद्धतीने काढता येणार याविषयी सविस्तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची असल्याकारण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।